ओम श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक विघ्नहर्ता भगवान श्री गणेशांच्या आणि देवो के देव महादेव शंकराच्या चरणी वंदन करून आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी जुलै 2000चा हा अत्यंत महत्त्वाचा आणि चक्रावून टाकणारा महिना कसा राहील याची संपूर्ण भविष्यवाणी पाहणार आहोत. कुंभ राशीच्या लोकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण या महिन्यात 3 मोठ्या घटना घडणार आहेत ज्या तुमच्या संपूर्ण भविष्याला एक पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित दिशा देणार आहेत. ग्रहांची ही महायुती तुमच्या जीवनात अशा 5 गोष्टी बदलणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. पण त्याचवेळी एक अत्यंत गंभीर इशारा लक्षात ठेवा की तुमची एक चूक आयुष्यभराचा पश्चाताप देईल आणि तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकेल. अत्यंत सावधानी सतर्क राहा, कारण तुमच्यावर या दिवसात एक मोठा छुपा आघात किंवा संकट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पण अजिबात घाबरून जाऊ नका, कारण हे संकट जितके मोठे आहे तितकाच मोठा आशेचा किरण पाठीशी आहे. हाच महिना तुमचे नशीब बदलणार आहे आणि तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणार आहे. या काळात तुमचे डोळे उघडणारी एक धक्कादायक गोष्ट समोर येईल. ती म्हणजे तुमच्या जवळची व्यक्तीच तुमचा सर्वात मोठा शत्रू निघू शकते. ज्यांच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त आणि आंधळा विश्वास ठेवताय त्या काही अत्यंत जवळच्या लोकांचे खरे क्रूर चेहरे आता तुमच्या समोर येतील आणि त्यांचे ढोंगी मुखवटे पूर्णपणे गळून पडतील. या संपूर्ण महिन्यात तुम्ही एका गोष्टीची प्रकर्षाने काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आसपास किंवा घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात काही संशयास्पद वस्तू किंवा कचरा साचणार नाही याची काळजी घ्या. कारण नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रगतीला खीळ घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. तुमच्या घरातील मुख्य दरवाजाजवळ विनाकारण सतत काहीतरी वस्तू हरवणे किंवा चपलांचा ढीग पडणे असं घडतं का? तुमचं उत्तर मला लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आर्थिक आघाडीवर हा काळ प्रचंड उलथापालथीचा ठरेल, कारण कुंडलीतील धनस्थानावर होणाऱ्या ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात अचानक पैसे येण्याचा योग बनत आहे, ज्यामुळे तुमची अनेक वर्षांपासून अडकलेली कामे आणि व्यावसायिक प्रकल्प वेगाने मार्गी लागतील. पण नफ्यासोबतच एक मोठा प्रश्नचिन्ह तुमच्यासमोर उभा ठाकणार आहे की तुम्ही या काळात कर्जातून सुटका होणार की आणखी अडकणार या चिंतेत पडू शकता. म्हणूनच पैशाचे मोठे व्यवहार करताना अत्यंत काळजी घ्या. तुमचा कौटुंबिक प्रेम जीवनात आणि वैवाहिक नात्यात सुद्धा एक अतिशय धक्कादायक आणि मोठा ट्विस्ट येणार आहे. तुमचा जोडीदार फसवू शकतो किंवा एखादी तिसरी व्यक्ती नात्यात येऊ शकते आणि तुमच्या दोघांमध्ये गैरसमज, संशयाची भिंत निर्माण करून तुमचे हस्तखेळते नाते पूर्णपणे उद्ध्वस्त आणि धोक्यात आणू शकते. त्यामुळे बाहेरील लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवणे आजच बंद करा. वैदिक ज्योतिषीय ग्रहांच्या बदलत्या आणि अत्यंत शक्तिशाली चालीनुसार 16 जुलैनंतर सगळं बदलेल. ग्रहांचे राशी परिवर्तन तुमच्या आयुष्याला एक प्रचंड सकारात्मक आणि भाग्यवान कलाटणी देईल. मात्र डायरीमध्ये एक तारीख लिहून ठेवा. 27 तारखेपासून अत्यंत सावध राहा, कारण 27 जुलैनंतरचा काळ तुमच्यासाठी अग्निपरीक्षा घेणारा ठरेल, जिथे तुमचे गुप्त शत्रू आणि तुमचे नशीब दोन्ही एकाच वेळी तुमची कडक परीक्षा घेतील. या दरम्यान तुमच्या जुन्या मित्रांपैकी कोणीतरी अचानक तुमच्याकडे मदतीचा हात मागेल किंवा गुंतवणुकीची एखादी मोठी स्कीम घेऊन येईल. पण लक्षात ठेवा की चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. या काळात कोणालाही दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता 0% आहे. त्यामुळे अत्यंत नम्रपणे नकार देणे हाच तुमच्यासाठी एकमेव मार्ग असेल. हे 3 लोक तुमचे नुकसान करत आहेत. जुलैमध्ये हे केलं तर पश्चाताप होईल. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण आणि अत्यंत काळजीपूर्वक पहा, कारण जर तुम्ही यातील एक जरी महत्त्वाची टिप किंवा उपाय चुकवला तर तुमच्याकडून आयुष्यातील सर्वात मोठी चूक होऊ शकते. भगवान श्री महाकाल आणि माता लक्ष्मीच्या असीम कृपेने कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत आता असा एक गुप्त राजयोग सक्रिय होत आहे ज्याची साधी भनकी तुमच्या शत्रूंना नाही, आणि हाच राजयोग तुमच्या आयुष्यात एका रात्रीत चमत्कार घडवून आणणार आहे. पण हा चमत्कार घडत असतानाच तुमच्या घरात किंवा तुमच्या मित्रपरिवारात अशी एक व्यक्ती वावरत आहे जी देवाच्या मूर्तीसमोर तुमच्या चांगल्यासाठी प्रार्थना करण्याचा आव्हान आणते, पण पाठीमागे तुमच्याच नाशाचा विखारी कट रचत आहे हे विसरू नका. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की एखाद्या व्यक्तीच्या भेटल्यानंतर तुमची कामं अचानक बिघडतात किंवा घरात विनाकारण कटकटी सुरू होतात?
जर तुमच्यासोबतही असं नकारात्मक काही घडत असेल तर लगेच जय महाकाल लिहून कमेंट करा. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर या महिन्याच्या मध्यात तुम्हाला जमिनीतून किंवा एखाद्या विसरलेल्या जुन्या गुंतवणुकीतून इतका अफाट पैसा मिळणार आहे की ज्याने तुमचे बँक बॅलन्स अचानक वाढेल. पण त्याच पैशांवर तुमच्या रक्ताच्याच काही नात्यांची नजर पडणार आहे, जी नाती पैशांसाठी तुमचे हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. व्यवसायामध्ये जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते तेच लोक आता तुमच्या पायाशी येऊन भागीदारीची भीक मागणार आहेत. कारण तुमचा ढासळलेला व्यापार आता थेट रॉकेटसारखा वेगाने वर जाणार आहे आणि तुमच्या यशाची ही गरुड झेप पाहून विरोधकांच्या काळजाचा ठोका चुकणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाच्या ठिकाणी बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील, परंतु तुमच्याच कॅबिनमधील किंवा शेजारच्या डेस्कवरील एक सहकारी तुमच्या प्रमोशनच्या फाईलमध्ये खोड्या घालण्याचा आणि तुम्हाला खोट्या आरोपात अडकवण्याचा मोठा डाव खेळत आहे. त्यामुळे स्वतःचे सिक्रेट्स कोणाशीही शेअर करू नका. आरोग्याच्या बाबतीत एक अतिशय हटके आणि गुप्त चेतवणी ग्रहांच्या नक्षत्रामधून मिळत आहे. तुम्हाला अचानक रात्री बेरात्री झोप न येणे, डोक्यावर अनामिक दडपण जाणवणे किंवा सतत नकारात्मक विचार येणे सुरू होऊ शकते. हा कोणताही सामान्य आजार नसून तुमच्यावर केलेल्या एखाद्याच्या वाईट नजरेचा किंवा ऊर्जेचा प्रभाव असू शकतो. त्यामुळे रोज संध्याकाळी घरात भीमसेनी कापूर जाळण्यास सुरुवात करा. तुमच्या घरातही विनाकारण रात्रीच्या वेळी भीती वाटते का किंवा सतत चिडचिड होते का? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की नोंदवा. प्रेमसंबंधामध्ये एक भयानक वळण पाहायला मिळेल, जिथे तुमचा जोडीदार तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे किंवा त्याच्या मोबाईलमधील काही चॅट्स तुमच्या मनामध्ये संशयाची ठिठुणी टाकू शकतात. इथेच तुम्हाला स्वतःवर ताबा ठेवायचा आहे, कारण रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचे वर्षानुवर्षाचे पवित्र नाते कायमचे संपून टाकू शकतो. विशेषतः 19 जुलै ते 24 जुलै दरम्यानचा काळ तुमच्यासाठी एक चक्रव्यूह ठरणार आहे, जिथे तुम्हाला पैशाची आमिष दाखवून कोणीतरी मोठी फसवणूक करू शकते किंवा एखाद्या खोट्या करारावर स्वाक्षरी करून घेऊन तुमची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे या 5 दिवसात कोणत्याही कागदपत्रावर डोळे झाकून सही करू नका. या काळात प्रवासाचे अनेक योग येतील, परंतु मंगळ ग्रहाच्या वक्री दृष्टीमुळे लांबचा प्रवास टाळणे किंवा वाहन अत्यंत वेगाने न चालवणे तुमच्यासाठी आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी अत्यंत हिताचे ठरेल. अन्यथा एखादी किरकोळ दुखापत तुमच्या मोठ्या आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरू शकते. या संपूर्ण महिन्यात तुम्ही एक गोष्ट प्रकाशाने नोटीस कराल की तुमचे नशीब तुम्हाला साथ देत आहे, पण तुमचे स्वतःचेच मन तुम्हाला मागे खेचत आहे. हा भ्रम दूर करण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडेखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मागे न पाहता सरळ घरी या, कारण हा एक छोटासा उपाय तुमच्या मार्गातील 7.5चा प्रभाव आणि सर्व अडथळे क्षणात नष्ट करून टाकेल. तुमच्या कुंडलीतील राहू आणि शनीची ही युती तुम्हाला एका बाजूला मानसिक तणाव देईल, तर दुसऱ्या बाजूला अचानक गुप्त मार्गाने किंवा परदेशाशी संबंधित कामातून मोठा धनलाभ घडून आणेल, जो तुमच्या आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देईल. शेवटी जाता जाता एक सुवर्ण मंत्र लक्षात ठेवा की सिंहाने 2 पावले मागे घेतली याचा अर्थ तो घाबरला असा होत नाही, तर तो एका मोठ्या शिकारीची तयारी करत असतो. अगदी तसेच तुमचे दिवस सध्या खराब चालू असले तरी खचून जाऊ नका, कारण ही शांतता एका मोठ्या वादळाची नांदी आहे आणि हे वादळ तुमच्या आयुष्यात सुखाचा समृद्धीचा पाऊस पाडणार आहे. शत्रू तुमच्या विरुद्ध कितीही मोठे कारस्थान रचत असले तरी ज्याच्या पाठीवर प्रत्यक्ष महादेवाचा वरदहस्त आहे त्याचा बालही बाका होऊ शकत नाही. हे विरोधकांनी देखील आता पक्के लक्षात ठेवावे. हा व्हिडिओ इथं संपत नाही, तर या व्हिडिओमध्ये लपलेला प्रत्येक इशारा तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण येणारा काळ फक्त आणि फक्त तुमचाच आहे आणि कुंभ राशीचा हा विजयी रथ आता जगात कोणालाही रोखता येणार नाही.